मंडळी, अहो कसले दिवस आले म्हणायचे. ओ पूर्वीचा काळ होता, माणसाला माणूस बघत होता, प्रेमानं भेटायचं. आधीचा काळ. सुरेश भावा यार कुठं आहेस तू? किती भेटायचं होतं यार तुला. अरे रमेश, अरे भावा सकाळी भेटली की रे? अरे सकाळी भेटलो मग संध्याकाळी भेटून कोण नियम काढले काय? बरोबर बोलला. चहा घे जा. ओके फक्त काय काय होणार आहे मग मध्ये कांदा काय? पोहे घे नंतरचा जा. काळ. यायला तर कुणाचा फोन आला? अरे रम्या. हा रमेश. अरे सुरेश भावा किती आठवण काढायची तुझी. हा ए भावा मला पण तुझीच आठवण आली होती रे. तुझ्या गळ्यात शपथ. त्याला काय वाटायला येते बिझनेसमॅन आहे आपण. काय हलका आहे काय इथे? कोटा काय, मार्बल काय, ग्रानाइट काय, हा बिझनेसचा बाप आहे पण. हा हा चालतोय कार करणे आपण निवांत नंतर भेटूया. आता जर गडबडी काय मी बघितलं मंडळी, तुमच्या डोळ्याने तुम्ही बघितलं. अहो माणसातलं माणूस कसं हरवत चाललंय. मित्र मित्राला बघत नाही, माणूस माणसाला बघत नाही. माणसातलं अंतर वाढत चाललं. मंडळी, मला अशी शंका यायला लागल्या, हे माणसातलं वाढलेलं अंतर वाढवण्यासाठीच हा कोरोना तर आला नसेल. अहो ह्या कोरोनामुळं सोशल डिस्टन्सिंग वाढायला लागली. मंडळी, तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला आहे बरं का. ह्या म्हाताऱ्याचा ऐका. मंडळी, माणसातलं अंतर वाढू द्या, पण हे प्रेमामधलं जे नातेसंबंध आहेत ना, याच्यातलं अंतर मात्र वाढायला नको. काय म्हणताय? तुमचं काय मत आहे? विचार करा.